तर नाशिकमध्ये निदा खान प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला सह आरोपी करण्यात आलाय। नाशिकमधील अत्याचार धर्मांतर अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये सह आरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे। तर संभाजीनगरच्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावरती विरोधकांनी थेट या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती असदुद्दीन ओवैसी आज संभाजीनगरमध्ये येत आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक ही दुपारी 2 वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर इथं पार पडणार आहे। या बैठकीसाठी महाराष्ट्रामधील सर्व एमआयएम नगरसेवक पदाधिकारी आणि एसआयआरचे काम पाहणारे सगळे पदाधिकारी हे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता ओवैसी मतीन पटेल प्रकरणामध्ये आपल्या नगरसेवकाच्या कृतीच्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं असेल। काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।